धबधब्याजवळ पोहोचल्यावर आम्हाला काय करावं आणि काय नाही हे समजेना. इतका आनंद झाला होता. कोण पाणी उडवायला लागला, कोण पाण्यात पळायला लागला, दुखण्या तर पार पाण्यात जाऊन बसला. त्यानं शर्ट देखील काढला होता. कुणब्या वेगवेगळ्या रंगाची दगड गोळा करत होता. मुली फुलं गोळा करत होत्या. मास्तरांनी टोपी कोट काढला आणि धोत्राचा काचा मारून धबधब्यासमोर उभे राहिले आणि हसायला लागले. त्यांच्या डोक्यावरचे काळे कुरळे केस आम्ही पहिल्यांदाच पाहिले. टोपी कोट नसलेले हसणारे मास्तर आम्हाला आमच्यासारखेच वाटायला लागले. जोराचा पाऊस आला तेव्हा मास्तर देवळाकडे पळाले नाहीत, तर आमच्यासोबत उभे राहून तिथंच भिजले. नंतर वेलंगे बाईही आल्या. त्याही धबधब्यासमोर उभ्या राहिल्या आणि हसायला लागल्या. सगळीकडे हिरवगार होतं आणि सगळीकडे भरून राहिलेला वासही हिरव्याच रंगाचा असावा असं सारखं आम्हाला वाटत होतं. पाया खालून आणि वरून वाहणारं पाणी गुदगुल्या करून पुढे जात होतं. इकडं तिकडं पळणारी धावणारी मुलं मुली हळूहळू धबधब्यासमोर आली. आपोआप आमची एक साखळी तयार झाली. लोखंडाच्या साखळीसारखी नाही, तर रंगीबेरंगी वेगवेगळ्या हसणाऱ्या बोलणाऱ्या आवाजांची साखळी. खरं तर सर्व मुलं मुली आम्ही वेगवेगळी नव्हतोच, तर आम्ही एकच होतो असं सारखं वाटत होतं. पाण्याच्या विरुद्ध दिशेने एकमेकांचा हात हातात धरून आम्ही कुठंतरी निघालो आहोत असं सारखं वाटत होतं. खरं तर त्या हसण्याला ओरडण्याला सोनचाफ्याच्या फुलांचा वासच असावा असं वाटत होतं.